खडकवासल्यातनं 35,000 क्युसेक्सनं सध्या पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातल्या एकतानगर भागात सोसायटीमध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। सोसायट्यांमधल्या नागरिकांना बाहेर काढलं जातंय। दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। तर तिकडे नाशिकात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। नाशिकमधल्या अनेक धरणांमधल्या पाणलोट क्षेत्रात सध्या जबरदस्त पाऊस पडतोय। नांदूर मधमेश्वर धरणातनं सर्वाधिक 36,000 क्युसेक्सनं सध्या विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या विसर्गामुळे 5 ते 6 गावांचा संपर्क देखील तुटलाय। तसंच रामकुंडावरील लहान मोठी अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत। आता काय झालंय, वरचं सगळंच असल्यामुळं आता दिवस आहे, पण दिवसाचा रविवारचा दिवस असताना काळजी घेण्याची गरज आहे। आणि पाणी 100% वाढणार। मी तर आता इरिगेशनला असं सांगतोय की जरा जास्तीचं सोडा, 65% पाणी संध्याकाळपर्यंत खडकवासल्याला राहील असं बघा, जेणेकरून रात्री जरी पाऊस आला तर तेवढा 35% धरण भरण्याच्या करता जागा आपल्याला शिल्लक राहील। पण तुम्ही लाऊडस्पीकर लावून सगळ्यांना आव्हान करा, ट्वीट करा, जे काही मेसेज पाठवा, जे काही करायचं ते करा, परंतु आता आपण एकमेकांच्या संपर्कात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।